नमस्कार मित्रांनो, आज इंटरनेटवर एक खूप मोठा मिथ पसरवला जात आहे. गुड फोरप्ले इज इक्वल टू ग्रेट सेक्स. पण सत्य काय? जर फोरप्ले 1 तास केला आणि पेनिट्रेशन नंतर 30 सेकंदात डिस्चार्ज झाला तर तुमच्या पत्नीला समाधान मिळेल का? नक्कीच नाही. आज आपण फोरप्लेचे सायंटिफिक ट्रुथ समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे डॉक्टर दीपक केळकर, सायकॅट्रिस्ट सेक्सॉलॉजिस्ट. मागील 44 वर्षांपासून अकोल्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे आणि आज एका खूप महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत. फोरप्ले म्हणजे काय, तो किती आवश्यक आहे आणि फोरप्लेबद्दलचे सर्वात मोठे गैरसमज कोणते कोणते आहेत. तर फोरप्ले म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सेक्स सुरू होण्यापूर्वी जे भावनिक, व्हर्बल किंवा फिजिकल स्टिम्युलेशन होतं त्याला फोरप्ले असं म्हणतात. म्हणजे सेक्स आधी पार्टनरला मेंटली आणि फिजिकली तयार करणं, आणि यामध्ये समाविष्ट असू शकतं सेक्सी बोलणं, टीझिंग करणं, अलग अलग पार्ट्सला किसिंग करणं, टचिंग करणं, मसाज करणं, कॉम्प्लिमेंट देणं, प्लेफुल कम्युनिकेशन करणं. अनेक पुस्तकांना जसं लिहिलं आहे की फोरप्ले बेडरूमच्या बाहेरून सुरू होतो, सकाळपासून सुरू होतो. कारण का जर तुम्ही दिवसभर भांडण केलं असेल तर रात्री फोरप्ले काम करणार नाही. फोरप्लेबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज जो आहे तो असा आहे की आज इंटरनेटवर सांगितलं जातं की गुड फोरप्ले इज द की टू ग्रेट सक्सेस. पण क्लिनिकल एक्सपिरियन्समधून एक सत्य समजून घ्या. जर पेनिस हार्ड नाही आहे, कडक नाही आहे, इरेक्शन टिकत नाही आहे, टायमिंग 1 मिनिटापेक्षा कमी आहे, तर 1 तासाचा फोरप्ले काय कामाचा? तो देखील निरुपयोगी ठरू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, फोरप्ले सेक्सला एन्हान्स करतो पण रिप्लेस करत नाही. स्टार्टर आहे, जेवण नाही आहे. गुड सेक्सचे 3 पिलर्स आहेत. म्हणजे चांगल्या सेक्ससाठी 3 गोष्टी आवश्यक आहे. नंबर 1, ताठरता येणं आवश्यक आहे. नंबर 2, गुड टायमिंग, लांब चाललं पाहिजे सेक्स. इमोशनल कनेक्शन तिसरं आहे. या 3ही गोष्टी असतील तर फोरप्ले एक्सपिरियन्स अजून चांगला होऊ शकतो. फोरप्ले दरम्यान महिलांमध्ये कोणते चेंजेस होतात हे पाहणं आवश्यक आहे. जेव्हा महिला अराऊज होते, एक्सायटेड होते, तेव्हा तिच्या शरीरामध्ये अनेक बदल घडतात. निपल्स जे आहेत, स्तन, ते इरेक्ट होतात. गूजबम्स, अंगावरती काटे उभे राहतात. व्हजायनल लुब्रिकेशन वाढतं. क्लायटोरिस सेन्सिटिव्ह होतं. हार्ट रेट, हृदयक्रिया वाढते. ब्रीदिंग, श्वास लवकर लवकर व्हायला लागतो. हे सर्व सायन्स आहेत. हे सर्व सायन्स आहेत आणि हे पेनिट्रेशनसाठी तयार झालेलं आहे असे लक्षणं आहेत. फोरप्लेमध्ये कम्युनिकेशन किती आवश्यक आहे? हेल्दी मॅरेजमध्ये सेक्शुअल कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या पत्नीला सांगू शकता की मला हे पोझिशन आवडते, मला हा स्मेल आवडतो, मला हे कपडे आवडतात, आणि त्याप्रमाणे पत्नी देखील तिच्या प्रिफरन्सेस सांगू शकते की तिला काय आवडतं. आणि पूर्णपणे नॉर्मल आणि हेल्दी कम्युनिकेशन आहे. फोरप्ले किती वेळ करावा याचा कोणताही फिक्स्ड टाईम नाही आहे. काही महिला 2 ते 3 मिनटात रेडी होतात आणि काहींना 20 ते 30 मिनटं वेळ लागू शकतो. म्हणून सिंपल साधा नियम आहे, तुमचं शरीर जितकं सपोर्ट करतं तितकाच फोरप्ले करा. इमोशनल कनेक्शन आवश्यक कावर आहे? कारण का सेक्स फक्त शरीराची क्रिया नाही आहे, तो भावनांचा खेळ आहे, भावनांचं कनेक्शन देखील आहे. जर पूर्ण दिवस भांडण झालं, इन्सल्ट केला, कौतुक नाही केलं, रागवलं, जागोजागी अपमान केला, तर फोरप्ले काम करणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, आदर महत्त्वाचा आहे, प्रशंसा महत्त्वाची आहे आणि भावनिक बंधन असणं आवश्यक आहे. आणि या गोष्टी जर असल्या तर सेक्शुअल लाईफ मजबूत होतं. फोरप्लेची खरी भूमिका काय? फोरप्ले म्हणजे डेकोरेशनसारखं आहे. जसं केकवर क्रीम लावली जाते, जेवणावरची गार्निश हे टेस्ट एन्हान्स करतं, पण ते जेवण नाही आहे. तसंच फोरप्लेच आहे. तर मेन रोल काय आहे? इरेक्शन, स्टॅमिना, पेनिट्रेशन, परफॉर्मन्स. आणि म्हणून मित्रांनो, फोरप्ले चांगला आहे, आवश्यक देखील आहे, पण फोरप्ले तेव्हाच काम करतो जेव्हा सेक्शुअल एक्साइटमेंट, परफॉर्मन्स चांगला आहे. जर इरेक्शन चांगलं नसेल तर काही कामाचा नाही आहे. जर तुम्हाला इरेक्शन प्रॉब्लेम असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे, स्टॅमिनाचा प्रॉब्लेम आहे, तर आधी त्याचा उपचार करा, ते आवश्यक आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की माइंड, बॉडी आणि आत्माचं मिलन आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करत चला. थँक्यू व्हेरी मच.
सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे वीडियोस हैं, उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप, एक कोर्स बनाया हुआ है। वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोस हैं और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्र पतन कैसे ठीक करना, और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है। वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है। तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं। उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की। और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी। ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा। आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं। इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं। थैंक यू वेरी मच।